श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 253। काठबोटा चोरीच्या दोषामुळे राहण्यास अपात्र काठबोटा नावाचा एक गृहस्थ होता। त्याला बाईसांनी राहू दिले होते। तो बाईसांना बाजार करून आणून देत असे। बाईसा पैसे द्यायच्या, तो ते घेऊन अर्ध्या पैशाचा बाजार आणायचा व अर्धे आपल्या जवळ ठेवायचा। मग एखाद्या वेळी आपल्या जवळच्या त्या पैशाने बाजार आणून द्यायचा। बाईसांना समाधान वाटत असे। हा बिचारा स्वतःच्या पैशाने आणतो म्हणून। मग एके दिवशी सर्वज्ञ म्हणाले, बाई, हा काठबोटा चांगला नाही, याला येथे राहू देऊ नका, याला येथून काढा। बाईसा म्हणाले, का बाबा, बापुडा चांगला आहे, जे काही कमवतो त्यातून आपल्यासाठी काही घेऊन येतो। सर्वज्ञ म्हणाले, बाई, हा काय तुम्हाला देईल? हा तुमचेच चोरतो, मग तुमचेच तुम्हाला देतो। तसे हा का करील बाबा? सर्वज्ञ गप्प राहिले। मग एके दिवशी सर्वज्ञ गवताच्या गंजीकडे लघु स्वभावाला गेले। सोबत बट्टोबास होते। सर्वज्ञांनी श्रीचरणाच्या अंगठ्याने तेथे दाखविले, तेव्हा त्या ठिकाणी उकरल्यानंतर पैशांची पिशवी निघाली। सर्वज्ञांनी दुसरे ठिकाण दाखवले। सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, येथे उकरा हो। बट्टोबासांनी उकरले, तेव्हा तेथे पैशाची दुसरी पिशवी निघाली। सर्वज्ञ म्हणाले, बाई, घ्या तुमचा काठबोट्याचे पैसे। दोन्ही पिशव्या बाईसांकडे टाकल्या। बाईसांनी पैसे व पिशव्या ओळखल्या। बाईसा रागवल्या, मग त्याला मठातून काढून दिले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।